Yes, friends, hello. Electrochemistry, the topic under consideration is electrochemistry, and under that, we are considering means to start with, we focused on electrolysis, and previous few lectures, and now this is a continuation of what we have up till now studied. पुन्हा सांगतो नेहमीसारखं की या व्हिडिओ लेक्चरच्या आधीचे जे व्हिडिओ लेक्चर्स आहेत ते बघितलेले असले पाहिजेत, म्हणजे याची मजा येईल, समजेल, सोपं जाईल आणि इट विल बी इंटरेस्टिंग अँड इझी. ओके, तर इलेक्ट्रोलिसिसमध्ये आम्ही बघितलं आहे, म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल सेल्समध्ये इलेक्ट्रोलिसिस बाय युझिंग एक्सटर्नल इलेक्ट्रिसिटी वी कॅरी आउट नॉन स्पॉन्टेनियस रिडॉक्स रिॲक्शन्स. ओके, मग ते इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर पण असू शकतं. इलेक्ट्रोलिसिस एक्झाम्पल म्हणून आपण घेतलं होतं NaCl, आणखी बरेच एक्झाम्पल्स. त्याच्यामध्ये फॅरेडे फार मोठं नाव. ओके, फॅरेडेची स्वतःची वेगळी हिस्ट्रीच आहे. ओके, फॅरेडेचे एक फेमस पुस्तक आहे आणि त्याचं मराठी ट्रान्सलेशन पण आहे. तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी बुक्समध्ये जाऊन सर्च करू शकता गुगलमध्ये, आणि फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनवरून बाय करू शकता. ब्रीफ हिस्ट्री ऑफ कॅन्डल मेणबत्ती, ब्रीफ हिस्ट्री ऑफ कॅन्डल. आणि मग ती कॅन्डल जळते, तिची ती ज्योत, त्याच्यामधले वेगळे कलर्स, त्याची कारणं काय आहेत, आणि फार छोटं 20-30 पानाचं पुस्तक आहे आणि सहज सांगितलं, वाचा तुम्ही. आणि फॅरेडे फार केमिस्ट्रीमध्ये फॅरेडेचं जास्त काम आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्री ठीक आहे, म्हणजे पण अगदी ऑर्गॅनिक केमिस्ट्री वगैरे फॅरेडे फार मोठं काम. असो, काय हरकत नाही. तर इलेक्ट्रोलिसिस म्हटलं की बेसिकली फॅरेडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस अँड फॅरेडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस. पण ओल्ड सिलेबस म्हणा, ओल्ड पॅटर्न म्हणा, अर्लियर पॅटर्न म्हणा, तिचं या फॉर्ममध्ये वापरत होते. म्हणजे आता हे फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ डिस्कार्ड झाले किंवा ते काहीतरी चुकीचे, तसं नाही, तेच वापरतो आपण, पण वेगळ्या फॉर्मॅटमध्ये वापरतो. पण या फॉर्मॅटमध्ये शिकलेलं आपल्याला सोयीचं आहे, एस्पेशली MCQs सोडवताना पटपट सोयीचं आहे. म्हणून मी मुद्दाम ह्या जे सिलेबसमध्ये डायरेक्ट या फॉर्ममध्ये नाही आहे, जे करेक्ट आहे वेगळ्या फॉर्ममध्ये येणार आहे, ते पण याच्यानंतर इमिजिएटली आफ्टर दिस वी आर गोइंग टू कन्सिडर. पण या फॉर्मॅटमध्ये शिकलं तर आपल्याला MCQs पटपट सोडवायला सोयीचं होईल. म्हणून म्हणजे हा रुटीन सिलेबस जेव्हा आपण कवर करतो त्यावेळेला MCQs डोळ्यासमोर ठेवून आणि त्या टॉपिकनंतर आपण MCQs घेत असतोच, नीट आणि MST CET त्या लेवलचे. ओके, तर फॅरेडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिसमध्ये काय सांगितलं आहे, इक्वेशन अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे वेट, अमाऊंट म्हणजे वेट या फॉर्ममध्ये, म्हणजे आपण मास म्हणतो पण ते प्रॅक्टिकली वेट असतं. अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलिसिसच्या वेळेला नाही का, इलेक्ट्रिसिटी आपण बघितलं इलेक्ट्रोलिसिस, म्हणून म्हणलं मी अर्लियर लेक्चर्स वी शुड हॅव गॉन थ्रू दॅट, नाही का. मग हा निगेटिव्ह इलेक्ट्रोड, हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड, आयन्स गो टुवर्ड्स अपोजिटली चार्ज इलेक्ट्रोड्स. आणि फॉर एक्झाम्पल समजा फ्यूज्ड NaCl असेल तर Na+ आयन्स निगेटिव्हकडे जाणार, इकडं मग सोडियम डिपॉझिट होईल, नाही का. Cl- आयन्स पॉझिटिव्हकडे जाणार, इकडं Cl2 लिबरेट होईल, नाही का. आणि ते आम्हाला माहिती आहे, म्हणजे मग इथं रिडक्शन झालं आहे म्हणजे हा कॅथोड आहे, Cl- रिलीज इलेक्ट्रॉन्स, ऑक्सिडेशन झालं म्हणजे तो ॲनोड आहे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. मग सोडियमच्या ऐवजी KCl असू शकतं एक्झाम्पल, वॉटरचं इलेक्ट्रोलिसिस असू शकतं, आणि दुसरा कुठला सॉल्ट त्याचं इलेक्ट्रोलिसिस असू शकतं, कॉपर सल्फेटचं असू शकतं. आणि मग कॉपर इट विल गेट डिपॉझिटेड, कॉपर +2, कॉपर सल्फेट म्हणजे +2 वाला कॉपर क्युप्रिक इकडे डिपॉझिट होणार,
ॲक्वा सोल्युशन असेल तर ऑक्सिजन इकडे लिबरेट होणार. ते जे काय असेल, जसं मग आपले प्रिवियस लेक्चरमधले एक्झाम्पल डोळ्यासमोर आणा, सोडियम डिपॉझिट होतो किंवा इकडे क्लोरीन लिबरेट होतो किंवा ॲक्वा सोल्युशनमध्ये हायड्रोजन लिबरेट होतो, नाही का इथं प्रिवियस लेक्चर. तर ते जे कुठलं एक्झाम्पल चर्चेत असेल, विच एवर एक्झाम्पल इज अंडर कन्सिडरेशन, त्या स्पेसिफिक एक्झाम्पलला प्रत्येकाला सेपरेटली हलवावं लागू आहे. वेट ऑफ सबस्टन्स, अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड, म्हणजे गॅस असेल तर लिबरेट म्हणायला पाहिजे, सॉलिड असेल तर डिपॉझिटेड म्हणायला पाहिजे. सोडियम डिपॉझिट होतो, क्लोरीन लिबरेट होतो, हायड्रोजन गेट्स लिबरेटेड, इव्हॉल्व्ड, इज प्रपोर्शनल टू दी काय सांगितलं. आणि आता आपल्याला बघताना, वाचताना, शिकताना असं वाटणार नाही की हा फार मोठा रूल आहे. त्या काळामध्ये केलेली गोष्ट आहे की ज्यावेळेला केमिस्ट्री, फिजिक्सचे फंडामेंटल्स नव्हते, म्हणून त्याचं महत्त्व आहे. तर अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड इज प्रपोर्शनल टू दी क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि त्यावेळेला क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी फॅरेडे साहेबांनी इन कुलम्स म्हणजे युनिट लिहायचं असेल तर कॅपिटल सी लिहितात, स्पेलिंगमध्ये लिहायचं असेल तर स्मॉल लेटर कुलम्स. ओके. आणि ॲक्च्युली क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटीचं युनिटची जर चर्चा करायची ठरली, ओके, तर तो मुद्दा पण सांगतो मध्येच. आणि परत इकडे येऊया. तर 1 फॅरेडे सिम्बॉल लिहितो, स्पेलिंगमध्ये युनिट लिहायचं असेल तर मग स्मॉल लेटर्स FARADAY. ओके. युनिट म्हणून लिहायचं असेल तर 1 फॅरेडे इज इक्वल टू, राऊंड फिगरमध्ये करतो, 96500 कुलम्स क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. 1 फॅरेडे म्हणजेच तो 9.65 इंटू 10⁴. मग 9.65 म्हणजे ऑलमोस्ट 10 पकडलं तर राऊंड फिगरमध्ये, जिथं ज्या MCQजमध्ये अल्टरनेटिव्ज लांब लांबचे आलेले असतात, अल्टरनेटिव्जमध्ये ABCD किंवा 1 2 3 4 आणि अल्टरनेटिव्जमध्ये भरपूर मॅग्निट्यूडमध्ये भरपूर गॅप असतो, त्यावेळेला 96500 म्हणजे 96.00 म्हणजे 9.65, नाही का, 9.65 इंटू 10⁴ म्हणजे त्याला ऑलमोस्ट 10⁵ घेऊन सुद्धा कॅल्क्युलेट काही वेळेला MCQजमध्ये आपण करू शकतो, अल्टरनेटिव्ज तसे लांब लांबचे असतील तर ठीक आहे. तर 1 फॅरेडे इज इक्वल टू 96500 कुलम्स. हे आता हे फॅरेडे नाव आहे, कुलम हे पण नाव आहे सायंटिस्ट, आणि त्यांनी जे काम केलं म्हणून त्यांच्या नावाने ते युनिट सिम्बॉल आला. आम्ही करणार त्याप्रमाणे, पण मग शिंदे, पाटील, जोशी, कुलकर्णी, मुल्ला, काही असू शकतं. 1 शिंदे इज इक्वल टू 10⁴, चौगुले, असं काही पण आपण डिराईव्ह करत गेलो की आपलं नाव इथून पुढं लागत राहील. आता प्रयत्न करायचा, मागं बेस तयार करून ठेवला आहे, त्यांच्याबद्दल काही राग नाही, आपण त्याच्या पुढं जायचं ॲडव्हान्स. ओके, येस. तर आणि त्याच्यामध्ये 1 फॅरेडेबद्दल आणखी एक गोष्ट सांगतो. 1 फॅरेडे करस्पॉन्ड्स टू, म्हणजे 1 फॅरेडे क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी कुणाला म्हणायचं, 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स. युनिट म्हणून लिहिताना 1 MOL लिहितात, मी नोट म्हणून लिहितो म्हणून 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स. 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच ॲव्होगाड्रो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे एखाद्या पॉईंटमधून, नाही का, एक्सटर्नल सप्लाय, समजा इथून 1 मोल म्हणजे ॲव्होगाड्रो नंबर 6.022 इंटू 10⁻23 एवढे इलेक्ट्रॉन्स पास झाले. म्हणजेच इकडं Na+नी तेवढे इलेक्ट्रॉन्स एक्सेप्ट केले किंवा Cl- तेवढे इलेक्ट्रॉन्स दिले, नाही का, म्हणजे 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स रिलीज झाले किंवा एक्सेप्ट केले, म्हणजेच त्या सर्किटमधून 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स पास झाले. तर क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटीच्या भाषेमध्ये 1 फॅरेडे. समजून घ्या, सोप्याच गोष्टी असतात, पण ह्या अशा व्यवस्थित समजून घेण्याची जर सवय नाही लागली किंवा तसं समोर आलं नसेल तर याच्यावर आधारित असणाऱ्या पुढच्या गोष्टी अवघड वाटतात. ओके, ते सांगायचं आहे. म्हणजे हे सगळं, म्हणून तर MCQ किंवा इन जनरल म्हणताना मी CET म्हणतो, म्हणजे नीट आणि MST CET JEE, त्याला इन जनरल म्हणताना मी MCQ टाईप किंवा CET टाईप एक्झाम. तर ते यासाठीच की आपला जो रुटीन अभ्यास आहे तो व्यवस्थित करा, कानाकोपरा चप्पा करा, यासाठी आहे. ठीक आहे. तर 1 फॅरेडे म्हणजे 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजेच 6.022 इंटू 10⁻23 इलेक्ट्रॉन्स, एवढे इलेक्ट्रॉन्सचा फ्लो झाला त्या सर्किटमधून, किंवा तेवढे इलेक्ट्रॉन्स कोणी एक्सेप्ट केले किंवा तेवढे इलेक्ट्रॉन्स कोणी रिलीज केले, तर क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटीचं फॅरेडेच्या भाषेमध्ये 1 फॅरेडे. आणि
1 फॅरेडे इज इक्वल टू 96500 कुलम्स. म्हणजे मग 1 कुलम म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स तुम्ही काढा, आता कॅल्क्युलेट करा, पॉज करा किंवा लेक्चर संपू दे, थांबा, पॉज करून थोडं बाजूला लिहून ठेवा. मग 1 कुलम स्मॉलर युनिट आहे, जसं 1 kg इज इक्वल टू 10³ ग्राम्स वगैरे, तसं सोयीप्रमाणे मग ते युनिट स्मॉलर युनिट लार्जर युनिट तसं आहे, बाकी काही नाही. तर हे एक आपल्याला आधी माहीत असावं. तर वेट ऑफ अमाऊंट ऑफ सबस्टन्स, अमाऊंट वर्ड वापरलेलं आहे, अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ट. मग फॅरेडे साहेबांनी लॉच्या वेळेला क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी कुलममध्ये, ओके, हे बेसिकली आहे. आणि मग इफ इट इज प्रोपोर्शनल देर शुड बी सम प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, तर त्या प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटला झेड वापरलेला आहे, झेड. आणि तो झेड म्हणजे त्याला ECE शॉर्टमध्ये, म्हणजेच इलेक्ट्रोकेमिकल इक्विवॅलंट असं म्हटलेलं आहे. साध्या भाषेत प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. मी पुन्हा सांगतो, हे 2 लॉज या फॉर्ममध्ये आपण वापरत नाही, चुकीचे नाही आहे, फक्त वेगळ्या फॉर्ममध्ये वापरतो. दॅट ऑल्सो वी आर गोइंग टू कन्सिडर. पण या फॉर्ममध्ये शिकलं तर आपल्याला MCQजला सोयीचं होणार आहे, म्हणून मुद्दाम सांगतो आहे मी. हे असं झालं, झेड इंटू क्यू डॉट देतो, क्यू. फक्त इथं क्यू घेतला तो कुलममध्ये घेतलेला आहे, हे लक्षात असू दे. पण आम्हाला हे पण माहीत असतं तोपर्यंत, म्हणजे माहीत असायला पाहिजे, क्यू कुलममध्ये असेल तर हा इक्वेशन इज इक्वल टू करंट स्ट्रेंथ, हे क्वांटिटी, ती करंट स्ट्रेंथ इन एम्पियरमध्ये, एम्पियर युनिट इंटू टाईम इन सेकंड्स. एक तर सेकंद पूर्ण स्पेलिंग लिहायचं किंवा एस लिहायचं. अनेक ठिकाणी असं SEC असं, ठीक आहे, दॅट इज नॉट अ मेजर मिस्टेक. पण स्ट्रिक्टली विचार केला तर दिस इज नॉट अलाउड. पण त्याच्यामुळे काय मार्क्स जातात असं पण नाही. सो मेनी ग्रामला पण तसंच आहे, एक तर G लिहायचं असतं किंवा GRAM पूर्ण लिहायचं असतं. पण बऱ्याच वेळेला आपण GM लिहितो, मग सगळे लिहितात म्हणून सोपं जाण्यासाठी गोंधळ नाही म्हणून त्यावेळेला आम्ही पण लिहितो. पण ॲक्च्युली ठीक आहे, अशा पण काही गोष्टी असतात, ठीक आहे. तर क्यू कुलम्स इज इक्वल टू I इन एम्पियर अँड T इन सेकंड्स. म्हणजे एम्पियर, 2 एम्पियर 3 एम्पियर करंट, आणि तो इट वॉज फ्लोईंग पासिंग फॉर 200 सेकंड्स वगैरे. तर I इंटू T म्हणजे क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इन कुलम्स तुम्हाला मिळतं. हा एक फॉर्म्युला आहे, हे माहीत असावं सेपरेटली, ओके. आणि युनिट माहीत असावं. मग तुम्हाला हे मिनिट्समध्ये किंवा आर्समध्ये दिलं असेल न्यूमेरिकल्स MCQs, तर यू शुड कन्वर्ट दॅट इंटू सेकंड्स. हे तुम्हाला मिली एम्पियर वगैरे दिलं असेल तर यू शुड कन्वर्ट दॅट इंटू एम्पियर, मग तुम्हाला कुलम मिळणार, ओके. आणि कुलम आणि कुठं अल्टरनेटिव्हमध्ये जर फॅरेडेची भाषेमध्ये असतील अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स, देन दिस वी कॅन यूज कन्वर्शन फॅक्टर. आणि त्यावरून मग काय झालं, W इज इक्वल टू झेड इंटू I. तर I लिहिताना मी ब्रॅकेटमध्ये मुद्दाम एम्पियर इंटू T सेकंड्स, ओके. असं झालं ते. म्हणजेच लिहिताना W इज इक्वल टू, शॉर्टमध्ये लिहिताना, गडबडीत लिहिताना एकदा माहीत झाल्यानंतर Z इंटू I इंटू T. पण तुम्हाला माहीत पाहिजे की I शुड बी इन एम्पियर, T शुड बी इन सेकंड्स, असा आहे मुद्दा. आणि मग Z जे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे ते आपण काढू शकतो कॅल्क्युलेट करून. बघा थोडक्यात सांगितलं तर कळेल की एक्सपेरिमेंट केला आपण. मग तो इलेक्ट्रोलिसिस ऑफ NaCl करा, त्यातला समजा फक्त सोडियम किती डिपॉझिट झाला मेजर करा, कुठलंही एक करायचं एक्सपेरिमेंट. इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वस सोल्युशन ऑफ NaCl केलं, तिकडं हायड्रोजन लिबरेट झाले, कुठलं ते एक करा एका वेळेला, ते मेजर करा. आणि क्वांटिटी मेजर केली. आता ते मात्र तिकडं गॅस असो, सॉलिड असो, लिक्विड असो, या इक्वेशनमध्ये क्वांटिटी भरायची, ओके. आणि मग क्वांटिटी तुम्ही मग ग्राममध्ये, किलोग्राममध्ये, कुठल्या युनिटमध्ये भरणार त्याप्रमाणे युनिट. नॉर्मली ग्राममध्ये भरतो आपण, ठीक आहे, ग्राम समजून जाऊया पहिला. मग बघा हे इथंपर्यंत पहिला फर्स्ट लॉ कळला तुम्हाला. आणि समजून घ्यायला किती सोपं आहे फर्स्ट लॉ खरं म्हणजे. तो एका वेळेला कुठल्या तरी एका एलिमेंटला, म्हणजे तो ॲनोडला डिपॉझिट किंवा लिबरेट होत असेल किंवा कॅथोडला. जसं की इलेक्ट्रोलिसिस ऑफ NaCl असेल तर सोडियम गेट्स डिपॉझिटेड. आता सोडियम गेट्स डिपॉझिटेड ॲट असं म्हटलं की विसरलो. अरे कसं काय विसरतो, तुम्हाला पटकन डोळ्यासमोर चित्र येऊ दे ना. इमॅजिनेशन, व्हिज्युअलायझेशन समजून घेणे म्हणजे काय की Na+ फॉर्ममध्ये सोडियम जातो. मग तिकडे जाऊन काय करेल, तो निगेटिव्हकडे जाणार. तो काय करेल, इट विल एक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स केले म्हणजे काय झालं, रिडक्शन.
रिडक्शन झालं म्हणजे कॅथोड. असं मनामध्ये विचार फास्ट येऊन जातो. आता मनामध्ये असा विचार फास्ट येऊन जातो हे मला जरा हळूच सांगायला लागेल ना, तुमच्याही येऊन जाणार तो. म्हणजेच सोडियम गेट्स डिपॉझिटेड ॲट कॅथोड असं पटकन आपण सांगतो. म्हणजे जेव्हा आपण असं पटकन सांगतो तेव्हा ते असं पाठ केलेलं नसतं. ते सोडियम गेट्स डिपॉझिटेड ॲट कॅथोड वगैरे 100 वेळा म्हणा असं नाही आहे. ते कविता पाठ केल्यासारखं. तो Na+ फॉर्ममध्ये सोडियम पॉझिटिव्ह असल्यामुळे निगेटिव्हकडे जाणार. इट विल गो टुवर्ड्स निगेटिव्ह इलेक्ट्रोड्स अँड Na+ विल एक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स म्हणजे रिडक्शन, अँड द इलेक्ट्रोड वेअर रिडक्शन टेक प्लेस इज कॅथोड. त्यामुळे सोडियम गेट्स डिपॉझिटेड ॲट कॅथोड हे मग असं लक्षातच राहतं. असं समजून घेतलं, पुन्हा पुन्हा विचार केला आणि मग ते लक्षात राहतं. ते अशा पद्धतीने लक्षात राहणं म्हणजे मेमरीचं महत्त्व आहे. पण काही बेसिक न करता असं नुसतंच लक्षात ठेवलं तर एखाद्या एक्झाम्पलला मार्ग निघेल. काही ट्रिक काही गुगली आला तर गोंधळ होईल, लक्षात घ्या. ठीक आहे, काय हरकत नाही. तर 1 एम्पियर फॉर 1 सेकंद म्हणजेच 1 कुलम इलेक्ट्रिसिटी पास केली आणि एक्सपेरिमेंट केला. समजा सोडियम डिपॉझिट होत आहेत, इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्यूज्ड NaCl. एक एक्झाम्पल कुठलं तर घ्यायचं म्हणून. तर त्यावेळेला काय येणार, W=Z×1 कुलममध्ये. याचा अर्थच इलेक्ट्रोकेमिकल इक्विवॅलंट प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट ECE Z काय आहे तर फॉर दॅट केस, फॉर दॅट एक्सपेरिमेंट, फॉर एक्झाम्पल डिपॉझिशन ऑफ सोडियम असेल त्याचा Z, त्या सोडियमचा Z, तसं हायड्रोजनचा Z. ओके. अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड when quantity of electricity 1 coulomb is passed, Q = 1 coulomb. त्यावेळेला काहीतरी डिपॉझिट होईल ना, तो सबस्टन्स, तो जो समजा सोडियम किती डिपॉझिट झाला ग्राममध्ये, तो दॅट इज इक्वल टू Z. मग तुम्हाला सोडियमसाठीचा Z मिळाला, तो कायम सोडियमसाठीचा Z आता वापरा. आणि त्यामुळे मग W=Z×Q किंवा W=Z×I×T. ओके. त्याच्यामध्ये सोडियम असेल तर सोडियम 1 कुलम इफ इट इज पास्ट व्हॉट अमाऊंट ऑफ सोडियम गेट्स डिपॉझिटेड ते इथं मिळालं तुम्हाला की तो Z कायमचा तुम्हाला मिळाला. तर असा हा भाग आहे. आणि मग आता तुम्ही बघा ना की 1 कुलमला सोडियम किती डिपॉझिट होणार, तो Z. समजा मग 10 कुलमला त्याच्या 10 टाइम्स डिपॉझिट होणार नाही का. तर क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी Q आहे त्याच्या समजा 10 पट किंवा समजा 15 पट Q आपण सप्लाय केला तर 15 पट डिपॉझिट होणार. सिम्पल लॉ आहे. तो त्या स्पेसिफिक एलिमेंट किंवा सबस्टन्ससाठी आहे. म्हणजे एलिमेंट सोडियम डिपॉझिट होणारा कॉपर किंवा लिबरेट होणारा ऑक्सिजन हायड्रोजन त्या स्पेसिफिक केससाठीचा हा लॉ आहे. तर या फॉर्ममध्ये विचार करा. आणि हे सध्या वापरामध्ये या फॉर्ममध्ये इक्वेशन कुठं दिसत नाही पुस्तकात वगैरे, गरज नाही. पण या फॉर्ममध्ये शिकणं सोयीचं आहे. त्यानिमित्ताने 1 फॅरेडे कुलम, त्याचं रिलेशन, फॅरेडेचे डेफिनेशन, आणि या फॉर्ममध्ये मुद्दाम आपण MCQसाठी म्हणून आपण आपला सेपरेट पॉईंट आपल्या नोट्समध्ये पण दिलेला आहे. आत्ता मी सांगितला तो बघायचा. ओके. तर फॅरेडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस. फॅरेडेज सेकंड लॉ ओल्ड पॅटर्नप्रमाणे काय ते सांगतो आणि नंतर मग ॲक्च्युअली हे दोन्हीचंच आहे ते, पण डिफरंट पॅटर्न म्हणूया आपण, न्यू पॅटर्न इमिजिएटली दॅट वी विल कन्सिडर. तर फॅरेडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिसमध्ये काय केलेलं आहे तर ते डायरेक्ट एक्सप्रेशन सांगतो आणि ते एक्सप्लेन करतो. तर वेट्स ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड म्हणजे कुठं तरी एक्सपेरिमेंट इलेक्ट्रोलिसिस चालू आहे आणि सोडियम डिपॉझिट होतो आहे आणि दुसरीकडे कुठेतरी एक्सपेरिमेंट चालू आहे, समजा तिकडं ऑक्सिजन लिबरेट होतो आहे किंवा आणि कुठेतरी इलेक्ट्रोलिसिस चालू आहे बाय सप्लाईंग इलेक्ट्रिसिटी, कॉपर डिपॉझिट होत असेल. ओके. इवन ॲनोडला आणि कॅथोडला जे डिपॉझिट आणि लिबरेट होतात त्यांनासुद्धा हे लागू आहे. ओके. तर फॅरेडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस मी डायरेक्ट लिहितो पहिल्यांदा. मग 2 सबस्टन्सेस म्हणून 1 आणि 2 असा नंबर वापरतात किंवा A आणि B असं वापरतात. म्हणजे सोडियम कॉपर, ओके, किंवा एलिमेंटल मेटलच पाहिजे असं काही नाही, कॅथोडचेच घ्यायला पाहिजे असं काही नाही आहे. ऑक्सिजन हायड्रोजन जे असेल ते. मग तो एकाच सेलमधले 2 इलेक्ट्रोड्स असतील किंवा 2 सेल्स, फक्त त्याचा रूल किंवा त्याचे लिमिटेशन काय सांगा. तर फॅरेडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिसमध्ये WA/WB, ए म्हणजे कोणतरी सोडियम, बी म्हणजे कोणतरी हायड्रोजन किंवा दुसरा सेलमध्ये इलेक्ट्रोलिसिस सायमल्टेनियसली चालू असेल इन सिरीज म्हणलं कारण सांगतो. तर WA/WB इज इक्वल टू EA/EB असं म्हटलं आहे. किंवा W1/W2 असं पण लिहितात. W1/W2 W2 इज इक्वल टू E1/E2. आता हा Z म्हणजे
इलेक्ट्रोकेमिकल इक्विवॅलंट बरं का 1 कुलमसाठीचा. आता हा ई म्हणजे ते मात्र महत्त्वाचं आहे. तो ई म्हणजे ॲक्च्युअली ई इथे जो आहे तो नोटमध्ये थिअरीमध्ये म्हणताना असा वर्ड दॅट इज करेक्ट. केमिकल इक्विवॅलंट. केमिकल इक्विवॅलंट म्हणजेच इक्विवॅलंट वेट. ओके, इक्विवॅलंट वेट बघा, इक्विवॅलंट वेट वी हॅव कन्सिडर्ड अर्लियर. इक्विवॅलंट वेट. आता पुन्हा इक्विवॅलंट वेट म्हणजे काय, जरा सहज जुनी आठवण. इक्विवॅलंट वेट ऑफ अ सबस्टन्स, जनरल भाषेमध्ये इक्विवॅलंट वेट ऑफ अ सबस्टन्स, इट इज दॅट वेट. बारीक अक्षरात लिहितो, ऐकताना ते फक्त जरा फोकस राहण्यासाठी बारीक लिहिलं आहे. इट इज दॅट वेट डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड, किंवा ड्युरिंग अ रिॲक्शन. तर इलेक्ट्रॉनच्या भाषेमध्ये इट इज दॅट वेट विच करस्पॉन्ड्स टू 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स. बघा, 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच ॲव्होगाद्रो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटीच्या भाषेमध्ये 1 फॅरेडे. आता सवय करून घ्यायची बघा, असं बदलत जातं. आणि मग 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स वगैरे अशी सवय करून घेतली असेल. इक्विवॅलंट वेट विच वी हॅव कवर्ड इन आवर 11th, ते जरा परत बघायचं. ओके, आणि तोपर्यंत क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटीच्या भाषेमध्ये ते कन्वर्ट केलेलं आपण. तर त्या सबस्टन्सचं विच करस्पॉन्ड्स टू 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच विच करस्पॉन्ड्स टू 1 फॅरेडे, म्हणजेच विच करस्पॉन्ड्स टू 96500 कुलम्स. कळलं का? तर हे इक्विवॅलंट वेट. ओके, एन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, ॲव्होगाद्रोज नंबर म्हणजेच 1 मोल. ओके, आणि मग तुम्हाला जुन्या गोष्टी आठवतात का बघा. एखादं एक्झाम्पलच घेऊया. आणि मग हे बघा, फॅरेडेज सेकंड लॉ, WA/WB इज इक्वल टू EA/AB, म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ऑफ A टू द अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड B, याचा रेशो हा त्यांचे इक्विवॅलंट वेटचा रेशो आहे. हे सगळं करत असताना महत्त्वाचं काय बरं, कंडिशन काय आहे, सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी, म्हणजे 2 वेगळे इलेक्ट्रोलिसिस चालू असतील आणि तिथं डिपॉझिट होणारे सबस्टन्स, किंवा ते सिरीजमध्ये जोडले असतील, इन सिरीज नाही का, इन पॅरलल, इन सिरीज सर्किट. सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास्ड. मग सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास्ड असं म्हणतील, किंवा की इलेक्ट्रोलिसिस चालू आहे इकडं पण, दुसरा पण कुठंतरी, समजा इकडं सोडियम डिपॉझिटेड ॲट कॅथोड, समजा ॲनोडचा मी सध्या विचार करत नाही, म्हणजे या सध्या अभ्यासामध्ये गरज नाही म्हणून असं म्हणा. आणि कुठंतरी इलेक्ट्रोलिसिस चालू आहे तिकडे, समजा कॉपर डिपॉझिट होतात कॅथोडला, आणि आम्हाला सोडियम आणि कॉपर अशी तुलना करायची आहे. ऑक्सिजन, हायड्रोजन असं पण करू शकतो. एक कुठलं तरी सोपे नेहमीचे एक्झाम्पल्स घेऊन. आणि इकडं दोन्हीकडे पण क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास सेम असेल तर हा रूल लागू आहे की सोडियम डिपॉझिटेड ॲट कॅथोड हिअर, कॉपर डिपॉझिटेड ॲट कॅथोड हिअर, किंवा ॲनोडला पण कोण लिबरेट किंवा डिपॉझिट होत असेल त्यांना पण लागू आहे. आपण एकाच वेळेला विचार करून गोंधळ नको करूया. तर सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास्ड हे इथं लागू असायला पाहिजे. किंवा हे जर दोन्ही सिरीजमध्ये अरेंज केले, सर्किट डायग्राम काढत ते सिरीजमध्ये अरेंज केले, तर ॲटोमॅटिकली सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास्ड हे ॲटोमॅटिकली ॲप्लिकेबल होतात. त्यामुळं सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास्ड कंडिशन, ऑर सेल्स इलेक्ट्रोलिसिस होणाऱ्या अरेंजमेंट, इलेक्ट्रोलायटिक सेल्स अरेंज्ड इन सिरीज हे महत्त्वाचं. इन सिरीज याचा अर्थ सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास्ड. मग ती सेम क्वांटिटी काही पण असेल, X कुलम, 2 फॅरेडे, Y फॅरेडे. मग सोपं करण्यासाठी तुम्ही 1 फॅरेडे करून बघा. सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास असेल, मग ते सिरीजमध्ये असेल तर ॲटोमॅटिकली असतेच ती सेम क्वांटिटी बरं का, करंट स्ट्रेंथ म्हणत नाही मी, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, फॅरेडे, कुलम्स या युनिटमध्ये. तर सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास्ड, दोन्ही सेपरेट एक्सपेरिमेंट चालू आहेत पण सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास्ड. किंवा द टू
electrolysis cells, the two cells, if they are arranged in series, automatically it means that same quantity of electricity is passed. असं असेल तर हे इक्वेशन लागू आहे फॅरेडे सेकंड लॉ. तर इकडं सोडियम डिपॉझिट होतात त्याची अमाऊंट आणि समजा इकडं कॉपर डिपॉझिट होत आहेत त्याची अमाऊंट, त्यांच्या रेशो दॅट विल बी इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग इक्विव्हॅलंट वेट्स. आता मग सेम क्वांटिटी म्हटल्यानंतर हे जरा समजून घेण्यासाठी आपण थोडं त्याच्यामध्ये एखादं एक्झाम्पल घेऊया. आता हे मी मगाशी सांगितलं आहे तिथलं ते एक्सप्लेन करताना सोयीसाठी हा पार्ट थोडा रब करतो. ओके, बघा आपण एखादं सोपं एक्झाम्पल घेऊया. सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटीच्या भाषेमध्ये समजा इकडं इलेक्ट्रोलिसिस ऑफ NaCl चालू आहे आणि इकडं इलेक्ट्रोलिसिस ऑफ MgCl2 चालू आहे आणि दोन्हीकडचे कॅथॉडचं म्हणजे मेटल डिपॉझिट होतात त्यांचाच अभ्यास करायचा असं ठरवलं आहे मी. ॲनोडच्याकडचे पण करू शकतो, लक्षात घ्या ते होणारच आहे न्यूमेरिकल्समध्ये MCQजमध्ये. पण एक कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी समजा इकडं सोडियम डिपॉझिट होतात, ओके, आणि इकडं समजा Mg डिपॉझिट होतात. सोपं एक्झाम्पल घेतलं मुद्दाम. तर आम्हाला माहिती आहे सोडियम म्हणलं तर काय बरं, 1 आयन ऑफ Na+, सोडियम आयन कॅशन रिक्वायर्स 1 इलेक्ट्रॉन. आणि Mg असेल, Mg कंपाऊंडमध्ये म्हणजे जसं फ्यूज्ड NaClचं इलेक्ट्रोलिसिस केलं तसं फ्यूज्ड MgCl2चं इलेक्ट्रोलिसिस करणार. Mg+2, Mg इज +2, इट विल गो टुवर्ड्स निगेटिव्ह इलेक्ट्रोड्स आणि तो काय करेल बरं, तर इट विल एक्सेप्ट 1 आयन विल एक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन्स अँड गेट कन्वर्टेड इनटू Mg. आता गंमत बघा की जर इलेक्ट्रिसिटी सेम म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 फॅरेडे म्हणूया आपण, तर 1 फॅरेडे इलेक्ट्रिसिटी म्हणजे n नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. n नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील तर n Na+ आयन्स म्हणजे n सोडियम ॲटम्स म्हणजे तो 1 मोल. मोलच्या भाषेत 1 मोल. आणि सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास्ट म्हणजे 1 मॅग्नेशियम आयन रिक्वायर्स 2 इलेक्ट्रॉन्स टू गिव्ह 1 ॲटम ऑफ मॅग्नेशियम. हे बरोबर आहे, पण आम्ही सेम क्वांटिटी आणि ती सेम क्वांटिटी म्हणून आमच्या सोयीसाठी आम्ही 1 फॅरेडे म्हणजे n नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स पास केले, सप्लाय केले किंवा एक्सेप्ट केले तर त्यालाच 1 फॅरेडे म्हणायचं ठरलं. ओके, तर मग n नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जर सप्लाय केले असतील तर 2 इलेक्ट्रॉन्स इफ दे आर सप्लाइड 1 ॲटम ऑफ मॅग्नेशियम गेट्स डिपॉझिटेड. तर n नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सप्लाय केले तर n/2 मॅग्नेशियम ॲटम्स, n/2 मॅग्नेशियम ॲटम्स म्हणजेच हाफ मोल म्हणजेच 12 ग्राम आणि हा 23 ग्राम. हे कळतं आहे का? हे पूर्वी झालेलं आहे त्यामुळं मी बारीक लिहितो, समजायला पाहिजे. मी बोलत लिहितो आहे आणि पूर्वी झालेल्या गोष्टी आहेत. नसेल तर ते करायचं, लक्षात घ्या. एक्सप्लेनेशन व्हिडिओ थ्रू एक्सप्लेनेशन करताना आणि ज्या पुन्हा झालेल्या गोष्टी आहेत त्याच अशा एक्सप्लेन करताना लिहित असतो. ते थोडं टाईममध्ये होणं, ब्लॅकबोर्डवर बसणं असं काही मर्यादा असतात. ओके, काय हरकत नाही. जेवढं इम्प्रूव्हमेंट शक्य आहे तेवढं करायलाच पाहिजे, करणार सांगितलं. आता मुद्दा लक्षात आला का की सेम क्वांटिटी म्हणजे 1 फॅरेडे. तर मग सोडियम डिपॉझिट होत असेल इकडं इलेक्ट्रोलिसिस ऑफ NaClमध्ये तर 1 फॅरेडे म्हणजे 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स, n ॲव्होगाड्रोज नंबर, तर n नंबर ऑफ ॲटम्स म्हणजे 1 मोल म्हणजेच ग्राममध्ये 23 ग्राम इक्वल टू 1 मोल म्हणजे इक्वल टू इट्स मोलार मास इक्वल टू इट्स ॲटॉमिक मास इन ग्राम. आणि हा 1 फॅरेडे म्हणजेच 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्सला, कारण का एका ॲटमला 2 इलेक्ट्रॉन्स लागतात, हाफ मोल n/2 ॲटम्स, हाफ मोल म्हणजेच 24च्या अर्धा 12 ग्राम. तसं ॲल्युमिनियम घ्या 1/3 मोल. अरे पण 1 मोल ऑफ सोडियम अँड हाफ मोल ऑफ मॅग्नेशियम, 1/3 मोल ऑफ ॲल्युमिनियम हे काय आहेत? इक्विव्हॅलंट आहेत, केमिकली इक्विव्हॅलंट आहेत, म्हणजेच ते त्याचे इक्विव्हॅलंट वेट आहेत. समजलं का? मग इथंच ते अशा प्रकारचं एक्झाम्पल घेऊन तुम्हाला हे प्रूव्ह होतं की सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इफ इट इज पास्ट, तो जो कोण सबस्टन्स डिपॉझिट किंवा लिबरेट होत असेल हे समजण्यासाठी सोपे 2-3 नेहमीचे एक्झाम्पल्स घेतले. तो किती असणार? तर कोण मोलच्या भाषेमध्ये 1 मोल आहे, कोण मोलच्या भाषेत हाफ मोल आहे, कोणी मोलच्या भाषेत 1/3 मोल असेल. ओके, आणि कोणतरी मोलच्या भाषेत 1/4 मोल असेल. कोण तो बघा, विचार करून ठेवा, पुढच्या काही लेक्चरमध्ये येईल. MCQमध्ये तर नक्की येणार. पण मोलच्या भाषेमध्ये किती असलं तरी जर क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी सेम म्हटले, फॉर एक्झाम्पल आय हॅव टेकन 1 फॅरेडे म्हणजे 1 मोल इलेक्ट्रॉन्स, तर ते इक्विव्हॅलंट वेटच्या भाषेमध्ये 1 ग्राम इक्विव्हॅलंट इक्वल टू इट्स इक्विव्हॅलंट वेट इन ग्राम. इथे ॲल्युमिनियमचं इक्वेशन लिहिलं असतं तर 1/3 मोल म्हणजे 9 ग्राम आला असता. आता असं तोंडी बोललो मी. अरे बाबा, आपण हे मोल कन्सेप्ट आणि त्यावेळेला जो इक्विव्हॅलंट वेट आणि सगळं बघितलं ते काढून बघा. ओके, तर असं ते एखादं एक्झाम्पल डोळ्यासमोर घेऊन समजून घ्यायचं
आणि मग हे इक्वेशन आपल्याला माहीत असावं की जसं इथं क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी 1 फॅरेडे, तर सोडियम असेल तर 23 ग्राम डिपॉझिट झाला, मॅग्नेशियम असेल तर तो 12 ग्राम डिपॉझिट झाला. अरे पण 23 आणि 12 काय आहेत? दे आर द इक्विवॅलंट वेट्स. सोडियमचं 23 आहे, मॅग्नेशियमचा 12 आहे, ॲल्युमिनियमचा 9 आहे, 27/3. ओके. तसं ऑक्सिजनचा 8 आहे, 32/4. ओके, करून बघा. ओके, काय हरकत नाही. तर हा फॅरेडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस. आणि मग फर्स्ट लॉ, सेकंड लॉ. सेकंड लॉच्या वेळेला काय असतं, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी आपण सेम पास करतो, बट सबस्टन्सेस डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड वेगळे वेगळे घेतो. म्हणजे सोडियम असेल, मॅग्नेशियम असेल, ॲल्युमिनियम असेल, हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, वेगळे वेगळे. तर इफ क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज सेम, अमाऊंट्स ऑफ सबस्टन्सेस डिपॉझिटेड जे काही असतील त्या सबस्टन्सचे, दॅट विल बी प्रपोर्शनल टू देअर इक्विवॅलंट वेट. म्हणून रेशोच्या फॉर्ममध्ये इक्वेशन मांडलेलं आहे. आणि क्वांटिटी एक सबस्टन्स फिक्स केला, इथं क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी फिक्स केलं आणि वेगळे वेगळे सबस्टन्सेस डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड असं केलं. आणि इथं सबस्टन्स फिक्स केला फर्स्ट लॉच्या वेळेला, पण क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी वेगळी वेगळी, दुप्पट, दहापट, अर्ध. तर तो लॉ आहे. असे हे 2 लॉज, त्याचा चांगला विचार करा. या फॉर्ममध्ये पुस्तकात किंवा एक्झामला येत नाही, एस्पेशली बोर्ड वगैरे आणि न्यूमेरिकल्स. पण या फॉर्ममध्ये शिकलं तर आपल्याला MCQजला फायदा होणार आहे. आणि हे दोन्ही लॉज ओल्ड म्हणजे दे आर नॉट डिस्कार्डेड, दे आर नॉट रॉंग, वेगळ्या फॉर्ममध्ये वापरतो तो. याच्यानंतर आपण ते बघणार आहोत. ओके. तर इथंपर्यंत. आणि या निमित्ताने जे लक्षात आलं, कुठलं मागचं काय राहिलं असेल, इक्विवॅलंट वेट वगैरे बघायचं काय, तर ते पटकन मागं जाऊन बघायचं, मला विचारायचं. ओके. थँक्यू.